लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. महाराष्ट्राच्या मातीचा दरवळतो सुगंध, मराठीचा झेंडा ठेवा सदा बुलंद. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. 106 हुतात्म्याच्या बलिदानातून संयुक्त महाराष्ट्र राज्य साकार झालाय. आपल्या सर्व मराठी मनाच्या अस्मितेचा व अभिमानाचा दिवस म्हणून आपण दरवर्षी 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून साजरा करतो. कोणताही कार्यक्रम म्हटले की पाहुण्यांचे स्वागत करणे ही आपली परंपरा. अतिथी देवो भव. महाराष्ट्र घडवला संतांनी, शूरवीरांनी. ज्यांच्या मायेच्या छायेत आमची शाळा बहरते त्या प्रेमळ मदरजी सिस्टर सेलिन यांचे स्वागत मी शब्दसुमनांनी करते. आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्युलिएट यांचे स्वागत मी शब्दसुमनांनी करते. तसेच व्यवस्थापक मंडळ व ज्यांच्या कष्टातून उद्याचे नागरिक घडते ते सर्व शाळेचे शिक्षक वृंद या सर्वांचे स्वागत मी शब्दसुमनांनी करते. क्रीडा शिक्षक नरेंद्र भोई यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख अतिथींना राष्ट्रध्वजाजवळ घेऊन जायचे.
सह्याद्रीच्या शिखरावरून स्वाभिमान जिथे गरजतो, मातीच्या प्रत्येक कणातून जय महाराष्ट्र नाद घुमतो. घामाच्या थेंबांनी इथे इतिहास घडत राहतो. हा महाराष्ट्र माझा अभिमानाने उभा राहतो, अभिमानाने उभा राहतो. या ठिकाणी उपस्थित सन्माननीय सिस्टर्स आणि आदरणीय शिक्षक वृंद, आपणा सर्वांना आजच्या या पवित्र आणि अभिमानास्पद दिवसाच्या अर्थात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस केवळ दिनदर्शिकेतील एक तारीख नाही, तर तो आहे आपल्या अस्मितेचा, संघर्षाचा आणि कर्तृत्वाचा जिवंत इतिहास. 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. अनेकांच्या बलिदानातून, स्वप्नातून आणि अथक प्रयत्नातून. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा ही केवळ एक ओळ नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात धडधडणारी भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने प्रेरित संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या विचारांनी समृद्ध आणि समाज सुधारकांच्या कार्याने घडलेला हा महाराष्ट्र नेहमीच प्रगतीच्या मार्गावर पुढे चालत राहिला आहे. महाराष्ट्राची ओळख ही केवळ इतिहासापुरती मर्यादित नाही, तर शिक्षण, उद्योग, कला, साहित्य आणि विज्ञान या सर्व क्षेत्रातही तो अग्रस्थानी आहे. तलवारीच्या धारीतून स्वातंत्र्याचा मार्ग कोरला गेला. संतांच्या ओव्यातून मानवतेचा दीप पेटला. जिथे विचार आणि पराक्रम यांचा संगम झाला, तोच महाराष्ट्र जगासमोर अभिमानाने उभा राहिला. म्हणूनच या महान परंपरेचा वारसा जपत पुढे जाणं ही आपली जबाबदारी आहे. या सर्व गुणांनी नटलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्याचा मला मनापासून अभिमान आहे. अशा या महाराष्ट्र राज्याला मी माझा मनपूर्वक मानाचा मुजरा अर्पण करते. आजचाच दिवस आपण कामगार दिन म्हणूनही साजरा करतो. कामगार म्हणजे आपल्या देशाच्या प्रगतीचा खरा शिल्पकार. त्यांच्या कष्टांशिवाय कोणतीही उंच इमारत उभी राहू शकत नाही, कोणताही उद्योग पुढे जाऊ शकत नाही. कष्टाच्या प्रत्येक घामाला सोन्याची किंमत असते. कामगारांच्या हातातूनच प्रगतीची वाट निघते. कामगार हा आपल्या समाजाचा फक्त एक भाग नाही, तर तो आपल्या प्रगतीचा आधारस्तंभ आहे. त्यांच्या कष्टांशिवाय कोणताही विकास शक्य नाही आणि त्यांच्या योगदानाशिवाय कोणताही यश पूर्ण होत नाही. आपण ज्या प्रगतीचा अभिमान बाळगतो, त्या प्रत्येक यशामागे त्यांच्या निःशब्द मेहनतीचा वाटा असतो. म्हणूनच कामगारांचा सन्मान करणे ही केवळ औपचारिकता नाही, तर ती आपली नैतिक जबाबदारी आहे. म्हणतात ना की घामाचा प्रत्येक थेंब जणू मातीला सोनं बनवतो. कष्टाचा प्रत्येक क्षण देशाला उंच शिखरावर नेतो. थकवा असला तरीही हात कधीच थांबत नाहीत, कारण कामगारांच्या जिद्दीसमोर संकटही टिकत नाहीत. आजच्या या कामगार दिनी त्यांच्या श्रमांना आणि समर्पणाला आपण मनापासून आदर अर्पण करूया आणि त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया. आजच्या या शुभ दिनी आपण एक संकल्प करू की आपण प्रामाणिकपणे मेहनत करू, एकतेने राहू आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करू. आपण जे काही करू ते आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या भल्यासाठी करू. एकतेने पुढे जाऊ, मेहनतीने नाव कमवू, महाराष्ट्राच्या गौरवासाठी सदैव तत्पर राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मराठी बाणा मराठी तालावर थिरकणार पाऊल. चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या मराठी मोळ्या नृत्याचे. चमके सितारे देखो हमारे शत्रु तो सारे हारे हम वो सिपाही जो है सदा ही रूप शिवा का धारे. जय हो आज अंधेरे छटे हैं, कम हुए हैं घटे हैं. कल जो दुश्मन यहाँ थे आज पीछे हटे हैं. गाती ये धरती है, गाता ये अंबर है, गाती है सारी हवा. मेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा. आज गुंजा हुआ है जय जय शिवा. तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा. आज गुंजा हुआ है जय जय शिवा. तेरे मन में शिवा.
विद्यार्थिनी एक गीत आपल्या समोर प्रस्तुत करीत आहेत. Wish you a happy Maharashtra Day. To all of our teachers who are present here, we, your little sisters from Meghalaya, are here to present a patriotic song in Khasi. This is our prayer that unity, understanding and love reign our country. Hope that you will enjoy. The name of the song is Rilum. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ để không bỏ lỡ
महाराष्ट्रीयतेचा पोवाडा सादर करायला मी मंचावर आमंत्रित करते कविता मिस, नंदिनी मिस यांना. नमस्कार. 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 106वी हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून सादर करीत आहोत महाराष्ट्र दिन विशेष पोवाडा. आदि नमन महाराष्ट्राला, महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? हा महाराष्ट्र दिन काय आहे या दिवसाचे वैशिष्ट्य? आज देशाचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी आशावर प्रांतरचना केली, पण महाराष्ट्राला मात्र स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आणि यात खरा कळीचा मुद्दा होता तो म्हणजे मुंबई. जेवीबी समितीनं भांडवलशाहीच्या बाजूने घेत महाराष्ट्र स्वतंत्र झाला, तरी त्यात मुंबई समाविष्ट होणार नाही असे ठणकावून सांगितले. त्यामुळे आपल्याला जाणून बुजून अन्याय होतो आहे. या विचाराने महाराष्ट्राची जनता पेटून उठली. आदि नमन महाराष्ट्राला, आदि नमन महाराष्ट्राला, आदि नमन महाराष्ट्राला, मराठी मातेला नमन हे वीर हुतात्म्याला, नमन हे वीर हुतात्म्याला, नमन हे वीर हुतात्म्याला. शिव प्रभूच्या चरणाला जी 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 जी, शिव प्रभूच्या चरणाला जी 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 जी, शिव प्रभूच्या चरणाला जी 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 जी. कार्यक्रम झाला बहारदार, भाषणही झाले जोरदार. कार्यक्रम झाला बहारदार, भाषणही झाले जोरदार. थेंबा थेंबाने तलाव भरतो, एकमेकांच्या मदतीने कार्यक्रम फुलतो. जिथे जिथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार, तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार. आदरणीय व्यवस्थापिका, माननीय मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद व शिक्षक इतर कर्मचारी, आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या सुंदर कार्यक्रमाच्या शेवटी मला आभार प्रदर्शन करण्याची संधी मिळाली, यासाठी मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. या सुंदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मी सर्वप्रथम माननीय मुख्याध्यापिका सिस्टर जुलिएट यांचे मनपूर्वक आभार मानते, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम अत्यंत सुरळीतपणे पार पडला. त्याचप्रमाणे कार्यक्रमात सहभागी झालेल्या शिक्षकांचे विशेष अभिनंदन व आभार. आपल्या सादरीकरणामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार आणि अर्थपूर्ण झाला. याचबरोबर या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व सहकार्यांचे मनपूर्वक आभार. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला, तेव्हा पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार, मनपूर्वक आभार. जाता जाता इतकेच, सागराचा गाज आणि सह्याद्रीचा साज, सागराचा गाज आणि सह्याद्रीचा साज, दऱ्याखोऱ्यात पानाफुलात आपुलकीचा वास, संस्कृतीने नटलेला हा परंपरांचा राजा, शाहीर पोवाडा भक्तिरसांचा महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. धन्यवाद. Wishing the greetings of Maharashtra Day to each and everyone, and I think this was the most beautiful program of the year. So let us give applause to our organizers of today.